ही बर्फी बघा काय मस्त तयार झाली आहे. काही पदार्थ असे असतात ना, की जे खाण्याच्या आधीच तयार झाल्यावरच एक वेगळं समाधान मिळतं. आज अगदी या वड्या तयार झाल्यावर मला तसंच वाटलं. तर मस्त शाही वड्या करणार आहोत बरं का आज. आणि राखी पौर्णिमा आली आहे, अशा शाही वड्या झाल्याच पाहिजेत. पण शाही जरी म्हणत असले ना, तरीसुद्धा या खूप स्वस्तामध्ये तयार होतात. अजिबात महागडं काही सामान वापरण्याची गरज लागत नाही आणि करायला एकदम सोप्या आहेत. आपल्या घरच्या साहित्यात तयार होतात माहिती आहे का तुम्हाला? आणि चवीला पण एक नंबर लागतात. आणि ही वडी परफेक्ट सेट होण्यासाठी अचूक प्रमाण तर आपलं दिलेलंच असतं, पण एक फॉर्म्युला दिलाय जेणेकरून मिश्रण परतताना तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि वडी परफेक्ट सेट होईल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत श्रावण स्पेशल किंवा राखी पौर्णिमा स्पेशल मस्त अशा रसरशीत नारळाच्या वड्या. दरवेळी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो, यावेळी एकदम वेगळी पद्धत आहे. सगळ्यांना आवडणारी अशी आहे. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. त्यासाठी आपण घेतलाय 3 कप ओल्या नारळाचा चव, 1.5 कप उकळून गार केलेलं दूध, 1 कप साखर, अर्धा कप मिल्क पावडर, थोडीशी वेलची पावडर आणि सजावटीसाठी गुलाब पाकळ्या. त्यासोबत आपल्याला लागेल 2 चमचे साजूक तूप आणि थोडासा खाण्याचा लाल रंग. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करतोय. आपण प्रत्येक रेसिपी एकदम स्टेप बाय स्टेप बघतो. पहिली स्टेप आहे आपल्याला नारळ भाजून घ्यायचा आहे. पण बरेच जण विचारतात की ताई तू नारळाचा चव कसा तयार करते आणि मोजताना बरेच जण चुका करतात. तर हे बघा, हा नारळाचा चव तयार आहे. या कपने मी 3 कप नारळाचा चव भरलेला आहे. आता हा कसा तयार केला तर नारळ खोवायचं मशीन मिळतं त्याच्यावर करू शकता किंवा विळीवर पण खोवू शकता. पण मी काय करते माहिती का, नारळ फोडते, त्याची काळी पाट खरवडून काढते, त्याला स्वच्छ धुवून चांगलं टिपून घेते कॉटनच्या कपड्याने आणि एकदम पातळ पातळ चकत्या करून त्याला मिक्सरला फिरवते. त्यामुळे हे बघा असा नारळाचा चव तयार झालेला आहे. असंही करू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं. आता दुसरं म्हणजे नारळ मोजताना बरेच जण चूक करतात. बरेच जण काय करतात, असं एकदम भुसभुशीत भरतात. या प्रकारे नारळाचा चव कधीच असा इतका भुसभुशीत भरायचा नाही, तर हलका हलका दाबून भरायचा म्हणजे साखरेचं प्रमाण बरोबर होतं. नाही तर बरेच जण काय करतील, असंच वरच्यावर मोजतील आणि मग म्हणणार की ते खूप कडक झाला, साखर जास्त झाली. तर अशा पद्धतीने आपल्याला नारळ मोजायचा आहे. असं आपल्याला 3 वाट्या किंवा 3 कप जे कुठलं भांडं असेल त्याने मोजून घ्या. तर इथं आपण हा 3 कप नारळाचा चव घेतलेला आहे. एकदम पण दाबून भरू नका, नाहीतर साखर कमी पडेल. कुठल्याही प्रकारची नारळाची वडी करताना तुम्हाला या स्टेप्स फॉलो करायच्या. नारळाचा चव कसा करायचा समजलं, नारळ मोजायचा कसा ते समजलं. आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय. पहिली टीप, कढई जाड तळाची घ्यायची. जाड तळाची कढई असेल तर नारळाचा चव छान एकसारख्या रंगावर भाजला जातो. त्यामुळे कढई जाड तळाची घ्यायची. आता यामध्ये घालूया 2 चमचे साजूक तूप. तूप असं कढईला लावून घ्यायचं म्हणजे नारळाचा चव चिकटत नाही. आता यामध्ये घालूया ओला नारळाचा चव. सुरुवातीला मी गॅस मोठा ठेवते कारण कढईने अजून ताव धरलेला नाही. आता सुरुवातीचे 2 मिनिटं याला चांगलं या तुपामध्ये भाजून घेऊया. याने काय होतं, नारळाचा कच्चेपणा निघून जायला मदत होते आणि वडी जास्त दिवस टिकते आणि चवीलाही खमंग लागते. आता कढई चांगली गरम झाली, गॅस कमी करूया आणि 2 ते 3 मिनिटं तुपामध्ये नारळ भाजून घेऊया. आणि हे बघा जवळपास एक 2 ते 3 मिनिटं नारळ मस्त असा भाजलाय. आता बघा असं थोडा थोडा मोकळा मोकळा होतो, असा खमंग त्याचा नारळाचा सुवास येतो, कच्चेपणा निघून जातो. आता या स्टेजला यामध्ये आपल्याला घालायचंय दूध. तर दूध मी साईसहित घालतेय कारण साईसहित घातलं की आणखीन छान चव येते. आता मात्र आपण गॅस मोठा करूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं. याला ना 3 ते 4 मिनिटं या दुधासोबत चांगलं परतून घ्यायचं आहे. आपण महाराष्ट्रीयन वडी करतो त्याच्यात जराही दूध पाणी घालत नाही, आपण फक्त साखरेचा थोडासा पाक करून त्याच्यामध्ये याला करून घेतो. पण ही थोडीशी वेगळी आहे, चवीला खूप छान लागते. ती रेसिपी बघायची आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही बघून घ्या. आता दुधासोबत याला 3-4 मिनिटं परतूया. तर दूध घालून मी आणखीन 3-4 मिनिटं परतलं. तर तुपावर 3-4 मिनिटं, दूध घालून 3-4 मिनिटं. आता आला साखरेचा नंबर, कारण साखरेशिवाय याला बाइंडिंग येणार नाही. यामध्ये घालूया साखर. साखरेचं प्रमाण खूप कमी करू नका, थोडंसं कमी केलं तरी चालेल कारण याला बाइंडिंगसाठी साखर लागतेच. आता साखर घातली
याला आपण साखर घालून चांगलं मिक्स करूया. साखर विरघळेपर्यंत याला हलवत राहायचं. आता बघा साखर घातली आणि मी याला साखर विरघळेपर्यंत ढवळत होते. आता तुम्ही बघाल साखरेचं पाणी झाल्यामुळे हे मिश्रण बघा आता पातळ दिसतंय, म्हणजे असं सैल दिसायला लागलेलं आहे आणि याच्यात असे बबल्स आहेत आणि याला अजिबात बाइंडिंग नाही आहे. बाइंडिंग म्हणजे ह्याचं बांधून आलेलं नाही. आता आपण गॅस थोडासा मध्यम करू, खूप कमी नको किंवा जास्त नको, आणि याला तोर परतून घ्यायचं आहे जोपर्यंत साखरेचा पाणी कमी होत नाही आणि याला थोडासा चिकटपणा येत नाही. साधारण एक 5 ते 6 मिनिट लागतील मध्यम ते कमी आचेवर. चला साखर घालून याला परतून घेऊया. ही स्टेज खूप महत्त्वाची आहे, त्यामुळं सतत ढवळत राहा आणि याला साखरेचं पाणी विरघळेपर्यंत परतत राहा. आणि हे बघा साखरेचं पाणी झालं, त्यानंतर मी याला 5 ते 7 मिनिटं परतलं. आता बघा साखरेचं पाणी सगळं याच्यातलं गेलेलं आहे आणि हलका ना असा रसरशीतपणा याच्यात शिल्लक आहे आणि मगाशी एकदम ढिल्लं होतं ना, आता थोडे थोडे गोळे होतात, म्हणजे हलकं हलकं बाइंडिंग याला सुरुवात झालेली आहे. तर मला एकूण 5 ते 7 मिनिट लागले साखर विरघळल्यानंतर. आता या स्टेजला यामध्ये घालूया मिल्क पावडर. गॅस कमी, मिल्क पावडर घालायची आणि याला मिक्स करायचं. आता इथून पुढे परत आपल्याला आणखीन एक 4-5 मिनटं परतावं लागेल. आता मात्र गॅस कुठेही वाढवायचा नाही. याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि याचा गोळा होईपर्यंत याला परतत राहूया. 4 ते 5 मिनिट लागतील. आणि आपण याच्यात मिल्क पावडर घातली. मी तुम्हाला काय म्हणाले होते 4 ते 5 मिनिट लागतील, पण मला 7 ते 8 मिनिट लागले. आणि हे बघा अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. तुम्ही आता बघाल तर हे असं हलवायला जड जात आहे, याला छान चिकटपणा आला आहे, उलथण्याला चिकटून बसल्याने धपकन पडते. याचा अर्थ हे परफेक्ट तयार झालं आहे. आणि जेव्हा आपण याला हलवतो तेव्हा याचा असा गोळा तयार होतो आहे, चिकटपणा जाणवतो. तर आपलं हे तयार झालेलं आहे. मिल्क पावडर घातल्यापासून 7 ते 8 मिनिटं याला परतलं. सगळ्यात शेवटी यामध्ये घालूया वेलची पावडर. याला मिक्स करून घेऊया. गॅस कमी ठेवा बरं का. याच्यामध्ये आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं. आता गॅस बंद करायचा. मी याला खरं तर तुम्ही असंच पांढरं ठेवू शकता, याच्यातच पिस्ते, बदाम, काजू तुम्हाला जे घालायचं ते घाला, पण मी याला 2 रंगांमध्ये करणार आहे. थोडंसं मिश्रण म्हणजे अर्धं मिश्रण मी काढून घेते आणि अर्ध्या मिश्रणामध्ये आपण घालूया थोडासा खाण्याचा रंग. अगदी 1 थेंब रंग घालते मी. हा लाल आहे, पण मला गुलाबी रंग हवा आहे म्हणून मी अगदी थोडासा लाल रंग घातला. आता याला आपण चांगलं मिक्स करूया. हे करणं पूर्णपणे ऐच्छिक आहे. थोडा कमी घातला की गुलाबी येतो. गॅस बंद करून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे बरं का. एवढा रंग पास मला वाटते, फिकट गुलाबी रंग परफेक्ट आलाय जसा मला हवा होता तसा. यामध्ये मी घालते थोडेसे पिस्ता घालू आणि याला मिक्स करू. आणि यामध्ये घालूया थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या. यालाही मिक्स करून घेऊ. यात पण मी थोडा पिस्ता घालते. हे मात्र आपल्याला जरा पटापट करायचं आहे जेव्हा तुम्हाला रंग मिसळायचा असतो ना तेव्हा, कारण वडी गरम गरम असताना सेट करायला लावायची. हे दोन्हीही तयार झाले. वडी सेट करूया. आता वडी सेट करण्यासाठी एका ट्रेला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे. तुम्ही डायरेक्ट ट्रेला किंवा ताटाला हे लावून घेतलं तरी चालणार आहे. आता यामध्ये आपण हे मिश्रण काढूया. पहिल्यांदा आपण हे पांढरंवालं घालू. याच्यात आपण दूध वगैरे घालतो ना, त्यामुळं थोडासा वेळ मिळतो. जेव्हा आपण आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची करतो ना फक्त साखरेतली, तेव्हा मात्र आपल्याला एकदम झटापट हात चालवावे लागतात. आता याला आपण थापून घेऊया. याच्यावर गुलाबी थर येणार आहे, त्यामुळे याला मी जरा पातळ पसरवून घेते. थोडंसं असं तूप वगैरे लावायचं म्हणजे मग हे व्यवस्थित थापता येतं, चिकटत नाही. आता यावर घालूया गुलाबी मिश्रण. तुम्ही जर बर्फी कराल तर तुम्ही कुठलं कॉम्बिनेशन घ्याल? याच्यात ना लेमन कलर येतो ना, म्हणजे लिंबू कलर, तो सुद्धा खूप छान दिसेल पांढऱ्यासोबत, किंवा लेमन आणि गुलाबी पण छान दिसेल. आता याला आपण सेट करून घेऊ. झालं, याला मी सेट केलं. दम लागला करताना, कारण पटापट करायचं असतं ना त्यामुळं. यावर घालूया पिस्ते आणि याला परत थोडंसं आपण सेट करून घेऊ. जस्ट थोडंसं दाबून घ्यायचं. आवडत असेल तर याच्यावर थोडासा सिल्वर वर्क लावा आणि भावाला राखी पौर्णिमेच्या दिवशी छान बर्फी ताटामध्ये वाढा. त्याला असं वाटेल की बाहेरनं विकत आणली. स्वस्तात मस्त काम होतं ना, पण दिसायला मात्र एकदम शाही दिसेल. आणि डन. याला मी असंच ठेवून देते. आता याला संपूर्ण गार करायचं आहे. खरं तर ही वडी आहे ना खूप जास्त कडक होत नाही, छान अशी जिभेवर विरघळेल अशी मौसूत वडी तयार होते. पण ही वडी सेट व्हायला थोडासा वेळ द्यावा लागतो. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर 1-2 तास फ्रीजमध्ये ठेवा आणि मग वडी कापायला घ्या. पण जर तुम्हाला फ्रीजमध्ये नाही ठेवायची किंवा आदल्या दिवशी करून ठेवताय
तर याला रात्री करा, रात्रभर असंच ठेवा, दुसऱ्या दिवशी वडी कापायला घ्या. आता इथं स्टुडिओमध्ये माझ्याकडे फ्रीज नाही आहे, त्यामुळं मी याला रात्रभर असंच ठेवते. झाकून काहीतरी कापड वगैरे झाकून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण याला चेक करूया. आणि हे घ्या, आपली वडी मी रात्रभर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवली होती. 1-2 तास ठेवली तरी चालते, पण मी रात्रभर ठेवली होती आणि आपली वडी छान सेट झाली आहे. हे बघा, छान त्यांनी आकार धरलेला आहे. आता आपण वडी कापून घेऊया. तर तुम्हाला जसा आकार हवा त्याप्रमाणे तुम्ही कापू शकता. मी काय करते, पहिल्यांदा हा बटर पेपर असाच्या असा काढून घेते. थोडं गुलाबी मिश्रण कढईला चिकटून जास्तीचं राहिलं होतं, ते मी इथं याची अशी वडी सेट करून घेतली आहे. बटर पेपर असला की अलगद काढायला सोपं जातं. आता आपण वडी आधी कापून घेऊया. थोड्याशा वड्या छान दिसाव्या म्हणून थोडं आपण फिनिशिंग देऊन घेऊया. एक्स्ट्राचा जो थोडासा ओबडधोबड पोर्शन आहे तो मी काढून टाकते आणि जशा हव्या तशा आकारामध्ये वड्या कापून घेऊ. तर याला ना मी अशा मोठ्याच वड्यांच्या आकारामध्ये कापून घेते. आणि आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत. आणि हे बघा, काय सुरेख रंगावर वडी तयार झाली आहे. 2 रंग आपण वापरले, छान असा गोड गुलाबी रंग आणि खाली हा पांढरा रंग ज्याच्यावर आपण गुलाबाच्या पाकळ्या लावलेल्या आहेत. दिसायला सुद्धा शाही रूप आलेलं आहे. आणखीन शाही रूप द्यायचं आहे तर तुम्ही याच्यावर सिल्वर वर्क, गोल्डन वर्क लावू शकता. जरा जास्त भावाला जर खुश करायचं आहे, भावाकडनं जास्त मोठं गिफ्ट मिळवायचं तर असं करता येईल. तर या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. इथं मी गुलाबी रंग वापरला आहे. तुम्ही दुसरा आणखी कुठलाही रंग वापरू शकता. लेमन कलर याच्यात छान दिसेल. ग्रीन शक्यतो वापरू नका, या वडीमध्ये छान लागणार नाही, कारण ग्रीन कलर थोडा जास्त कडवट असतो. किंवा तुम्हाला अगदी रंगच नाही वापरायचा, पांढऱ्या करा. किंवा तुम्हाला रंग द्यायचा आहे तर तुम्ही बिटाचा रससुद्धा वापरू शकता. तर या वड्या आपण तयार केलेल्या आहेत. आणि ह्या वड्या करत असताना बघितलं, कुठेही काही टेन्शन घ्यायची गरज नाही. अचूक प्रमाण घ्या आणि टायमिंगचा फॉर्म्युला फॉलो करा. तुमच्या वड्या उत्तम तयार होणार. हां, प्रमाण हे असेल तर, जास्त प्रमाण असेल तर थोडा जास्त वेळ लागेल, कमी प्रमाण असेल तर कमी वेळ लागेल. तर या वड्या आपण तयार केलेल्या आहेत. इथं या वड्या तयार केल्यानंतर 7 ते 8 दिवस तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवू शकता. त्यानंतर ठेवायच्यात तर फ्रीजच्या आतमध्ये ठेवा. पण तुम्ही मुंबईसारख्या दमट हवेच्या ठिकाणी राहताय तर तिथं पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते. तर तुम्ही या 1-2 दिवसानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे त्या जास्त दिवस टिकतील. तर अशा प्रकारे ह्या वड्या तयार केल्या. स्वस्तात मस्त आणि चवीला भारी. तुम्हाला जर मिल्क पावडर वापरायची नाही तर सेम प्रमाणामध्ये खवा वापरू शकता. खवा वापरायचा आहे तर तो आधी भाजून गार करा आणि मग जेव्हा आपण मिल्क पावडर घालतो त्याचवेळी तो भाजलेला खवा घाला. तर अशा प्रकारे तुम्ही पण या पद्धतीने इथं सांगितलेलं प्रमाण, टायमिंग वापरा, फॉर्म्युला वापरा जो टायमिंगचा दिला. वड्या करा, 1 नंबर होतील. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.